नमस्कार. आज आपण मालवणमधील श्रीदेव रामेश्वराची किल्ला स्वारी म्हणजेच श्रीदेव रामेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्रैवार्षिक भेट सोहळा थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, भवानी मातेचं मंदिर आणि दांडी बीचवरील सफर, तेथील सुखद अनुभव तुमच्या सोबत शेअर करणार आहेत. त्याचबरोबर गणपती बाप्पासाठी बनवलेली 51 मोदकांच्या नैवेद्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर ह्या सर्व ठिकाणांची सफर करून एक छोटासा व्लॉग तयार करायचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्रावणी होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग मालवण सफर पाहूयात. तर मालवण तालुक्यामधील कांदळगाव या गावी हे श्री देव रामेश्वराचं स्वयंभू मंदिर आहे. इथे 2 प्रकारच्या पायऱ्या आहेत. ह्या लहान पायऱ्या डाव्या बाजूला वयस्कर लोकांसाठी इथे बसवलेल्या आहेत आणि इथे आतमध्ये श्री देव रामेश्वरांचा गाभारा आहे. तर जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधताना छत्रपती शिवाजी महाराजांना अडथळे येत होते, काही किल्ला बांधता येत नव्हता म्हणून महाराज चिंतेत होते. त्याच वेळेला त्यांना एक दृष्टांत झाला, तो असा की कांदळगावातील श्रीदेव रामेश्वर देवस्थानाला भेट देऊन या, असा त्यांना दृष्टांत झाला. तेव्हा महाराज या मंदिरात रामेश्वराचं दर्शन घ्यायला आले होते. रामेश्वराला नतमस्तक होऊन आठवण म्हणून महाराजांनी पिंडीच्या वर एक छोटंसं घुमट बांधलं आणि मंदिराच्या बाहेर एक वडाचं रोपटं लावलं. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण केला. आज तेच वडाचं झाड अजूनही चांगलं बहरलेलं आहे. याला 350 वर्ष होऊन गेली आहेत. त्या वडाखाली तेथील गावकऱ्यांनी महाराजांचा पुतळा तिथे उभारलेला आहे. या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वयंभू श्री देव रामेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी हजारो पर्यटक इथे नक्की भेट द्यायला येतात. महाराजांचे पाय या गावाला लागले म्हणून येथील लोक दर 3 वर्षांनी श्रीदेव रामेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्रैवार्षिक भेट सोहळा साजरा करतात. श्रीदेव रामेश्वर ते महापुरुष आई भवानी, कमळादेवी, खावणवाडी, शेमाडवाडी, तेलीवाडी, मिस्त्रीवाडी, कांदळकरवाडी आणि मारुतीची घाटी असं पायी चालत ते पुढे ओझरपर्यंत जातात. मंदिर परिसर स्वच्छ करण्यापासून ते पताका, ध्वज, फुलांच्या माळा, दिव्यांच्या रोषणाईत कांदळगाव भक्तिमय झालेलं असतं. लोक खास मुंबईवरून आणि इतर गावागावांमधून हा सोहळा पाहण्यासाठी आलेले असतात. वाजत गाजत श्रीदेव रामेश्वराची पालखी ओझरपर्यंत पायी गेल्यावर पुढे प्रत्येक वाडीमध्ये काही ना काही खायला असतं. शिरा, समोसा, बिस्किट किंवा पिण्यासाठी कोकम सरबत, थंडा, फालुदा असे वेगवेगळे खायचे पदार्थ प्रत्येक वाडीतून दिले जाते. साधारण 8 ते 9 किलोमीटर चालून झाल्यावर मालवण बंदरावर सगळेजण येऊन पोचतात. तिथे प्रथम थंडगार अशी लस्सी मिळते. पुढे सर्वांसाठी महाप्रसाद असतो. तो महाप्रसाद खाऊन बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं असतं. श्रीदेव रामेश्वरासाठी बोटीवर खास पताका आणि फुलांनी सजवलेलं असतं. या एकाच दिवशी बोटीचा प्रवास सर्वांसाठी फ्री केलेला असतो. बोटीमधून 4 बाजूला समुद्र आणि सिंधुदुर्ग किल्ला यांचं खूप सुंदर दृश्य पाहायला मिळतं. बोटीमधून जाताना एका बाजूला राजकोटच्या महाराजांचा पुतळा सुद्धा दिसतो. साधारण 5 मिनिटांनी सिंधुदुर्ग किल्ला समोर दिसायला लागतो. किल्ल्यावर जायला 2 बाजूने बोटी जातात. तर इकडे उतरल्यावर किल्ल्यावर जायला थोडंसं चालायला लागतं. तर तुम्ही बघू शकता इथे समुद्रामध्ये मोठा कासव सुद्धा पाण्याबाहेर आलेला आहे, तो पाहायला मिळाला. आणि हा असा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जायचा रस्ता आहे. दोन्ही बाजूने खूप मोठी भिंत आहे आणि समोरच मुख्य दरवाजा आहे.
हाच तो अभेद्य किल्ला जो बांधण्यासाठी महाराजांना कांदळगाव या गावी श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरात येऊन भेट देऊन गेले होते. आत शिरल्यानंतर दोन्ही बाजूने उंच अशा पायऱ्या आहेत. त्याने आपण किल्ल्याच्या तटावर जाऊ शकतो. आत महाराजांच्या पायाचे ठसे आहेत. वर टेहळणी बुरुज सुद्धा आहेत. किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याचे कुंड आहेत. पुढे चालत गेलं की 2-3 मिनिटावर शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. देव बोटीने तिकडे येतात. महाराजांच्या मंदिरात आल्यानंतर त्यांची पूजा केली जाते. सगळ्या बायका श्रीदेव रामेश्वर, गांगू, कमळा देवी, भवानी देवी यांची पूजा करतात आणि मंदिरात थोडा वेळ थांबतात. इथेच महाराज आणि श्रीदेव रामेश्वर यांची भेट होते. तसेच पुढे आतमध्ये किल्ल्यावर भवानी मातेचं मंदिर आहे. तिथे सुद्धा श्रीदेव रामेश्वर मंदिराला भेट देऊन येतात. थोडा वेळ तिकडे थांबून नंतर पुन्हा बोटीने किनाऱ्यावर येऊन पुढे दांडेश्वर मंदिर आहे, तिकडे ते थांबतात. तिथून पुढे ते 1 दिवसासाठी वस्ती करतात. पूर्वी 1 दिवस वस्तीला असायचे, पण आता ते 2 दिवस वस्ती करून 3ऱ्या दिवशी पुन्हा कांदळगाव या गावी यायला निघतात. गावात आल्यावर त्यांच्या दर्शनासाठी गावकरी सगळे आतुरतेने वाट पाहत असतात. गावात ठिकठिकाणी खाण्यापिण्याची सोय केलेली असते. सगळ्या बायका नटून श्रीदेव रामेश्वरांच्या स्वागतासाठी तयारीत असतात. प्रत्येक वाडीमध्ये देव थांबत थांबत येतात. तशी त्यांची पूजा केली जाते. नंतर पालखीत श्रीदेव रामेश्वराची पूजा करून पालखी खालून जायची प्रथा आहे. अशा तऱ्हेने प्रत्येक वाडीमध्ये थांबत थांबत श्रीदेव रामेश्वर शेवटी मंदिरात पोचतात. हजारोच्या संख्येने या कार्यक्रमासाठी लोक लांबून लांबून येतात आणि या उत्सवाचा भाग बनतात. आम्ही सुद्धा दर 3 वर्षांनी या उत्सवात सहभागी होतो. ह्या उत्सवात सहभागी झाल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांनाच मिळते. तर हा सगळा कार्यक्रम संपल्यावर एक दिवस पुन्हा आम्ही मालवणच्या दांडी बीचवर फिरायला म्हणून गेलो. इथे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागच्या बाजूला पॅरासेलिंग होते, स्कुबा डायव्हिंग होते आणि किनाऱ्यावर विविध प्रकारचे स्पोर्ट्स असतात. ज्या दिवशी देव किल्ल्यावर आले त्या दिवशी हे सगळे राईड्स बंद ठेवले जातात. तर पॅरासेलिंगसाठी आधी बोटीने समुद्रात साधारण 5 मिनिटावर समुद्रात जावं लागतं. त्यांची ठराविक अशी जागा ठरलेली असते, तिकडे या बोटीने जावं लागतं. आम्ही 6 जण आलो होतो. त्यातील आमचा एक मेंबर मागे राहिला. त्याला मागून गेटस्कीने बोटीने यावं लागलं. या अरबी समुद्रात येऊन पॅरासेलिंग करायचा अनुभव हा आमच्या सगळ्यांसाठी नवीनच होता. सगळे 55+ असे आम्ही सगळे फॅमिली मेंबर आलो होतो. मुलं पॅरासेलिंग जास्त उंचावर नेतात आणि समुद्रात कमरेपर्यंत खाली एक राऊंड फिरवतात. ते ऐच्छिक असतं. आपल्याला समुद्रात राऊंड मारायचा नसेल तर तसं आपण सांगू शकतो. महिलांना सुद्धा ऑप्शन आहे. महिलांना जास्त उंचावर नेत नाही आणि समुद्रात सुद्धा विचारून राऊंड मारून देतात. सगळ्यांनी पॅरासेलिंग उत्तम प्रकारे केलं. कोणालाच कसली भीती वाटली नाही. मी फक्त त्यांच्या सोबत आली होती आणि पॅरासेलिंग वगैरे करणार नव्हती, पण सगळ्यांनी आग्रह केला म्हणून मी पॅरासेलिंग करायचा अनुभव घेतला. वर गेल्यावर समोरचा नजारा अतिशय विलोभनीय दिसतो. अथांग समुद्र आणि मागे नारळाची झाडं, याचं वर्णन शब्दात करता येणार नाही, असं सुंदर दृश्य दिसतं. हे पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग, बनाना आणि स्पोर्ट्स हे सर्व अजित आचरेकर म्हणून आहेत. त्यांचं आहे, हे त्यांचे ओनर आहेत आणि त्यांनी सेफली याची सर्व्हिस आम्हाला दिली. त्याचबरोबर त्यांचं चिवला बीचला अन्नपूर्णा बीच रिसॉर्ट आहे आणि होमस्टेसुद्धा आहे. इथे व्हेज नॉनव्हेज उत्तम प्रकारे मिळतं. जेवणाचा व्हिडिओ
माझा डिलीट झाला, त्यामुळे मी इथे दाखवू शकली नाही. तुम्ही कधी इथे मालवणला इथे आलात तर दांडी बीच पूर्ण होमस्टेला एकदा नक्की भेट द्या. इथे मी पेड प्रमोशन वगैरे करत नाही, पण आम्ही इथे आलो होतो. इथे त्यांचं चांगली सर्व्हिस आम्हाला मिळाली, म्हणून मी तुम्हाला सुचवते. तर तुम्ही इथे आलात की नक्की भेट द्या. चिवला बीच हा खूप शांत असा समुद्र आहे. म्हणजे कोणाला गडबड गोंगाट नको असेल तर अशा लोकांनी नक्की चिवला बीचला या. तर अशा पद्धतीने मी नाही म्हणता सुद्धा पॅरासेलिंग केलं. हे सगळं शक्य झालं माझ्या नंदेमुळे. ती आम्हाला घेऊन आली आणि हा सगळा अनुभव आम्ही घेतला. इथे दांडी बीचला अजित आचरेकर म्हणून आहे, त्यांच्यातर्फे आम्ही इथे आलो होतो. ती नाहीच म्हणत होती, एकदम घाबरली होती, पण या लोकांनी सगळ्यांनी मला कॉन्फिडन्स एवढा वाढवला आणि जशी मी वर गेली तसं मला खूप छान वाटलं. इतकं सुंदर दृश्य दिसतं. मालवणला ह्या बीचवर आलात तर नक्की तुम्ही याचा आनंद घ्या आणि अनुभव घ्या. आता गावी असताना त्याच वेळेला माघी गणपती सुद्धा आले होते. पहिल्यांदाच माघ महिन्यामध्ये गावी आलो होतो आणि अनायसे माघी गणेश जयंती होती, म्हणून आमचं गणपतीसाठी मोदक करायचं ठरलं. आमच्या घरामध्ये प्रत्येक फॅमिलीमध्ये एक जोडपं आलं होतं, त्यामुळे आमचं असं ठरलं की तिघांनी मिळून मोदक करायचे. त्यासाठी एकीने नारळ घेतला, एकीने गूळ घेतलं आणि एकीने तांदळाचं पीठ घेतलं. तिघींनी मिळून जिन्नस आणलं. म्हणजे कसं वेगवेगळं करण्यापेक्षा तिघी मिळून आम्ही एकत्र मोदक करायचं ठरवलं. तर एकूण 3 मोठे नारळ खवून घेतले होते. फक्त 51 मोदक करायचं ठरलं होतं, त्यासाठी 1.5 नारळ पुरेसा होता, पण उरलेलं सारण आम्हाला बाजूला ठेवायचं होतं. त्यात 7 कप्पे घावन करायचे होते, म्हणून आम्ही जास्तीचा नारळ खवून घेतला. तर इथे हे एवढं खोबरं खवून झालेलं आहे. मापाने 3 बाऊल भरून एवढं खोबरं झालेलं आहे. 3 बाऊलसाठी 2.25 बाऊल गूळ घेतलं. गूळ किसून घेतलेला आहे. एका बाऊलसाठी 1 बाऊल गूळ घेतला. खसखस घेतलाय. पातेलं गरम करून 1 चमचा तूप गरम केलं. खसखस परतून घ्यायचा. मिनिटभर खोबरं परतवलं आणि गूळ मिक्स केलं. गूळ खोबरं एकजीव करून घ्यायचं. साधारण 10 मिनिटात खोबऱ्याचं सारण तयार झालं आहे. वर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे, वेलची पावडर घालायची. आता हे सारण पूर्ण तयार आहे. ते थंड करायला ठेवायचं. तोपर्यंत एका पातेल्यात तांदळाचे पीठ भागवायचे आहे. तांदळाचं पीठ इथूनच दुकानातून घेतलेलं आहे. हे फक्त साध्या तांदळाचंच पीठ आहे. रोजच्या वाटीच्या मापाने साधारण 4 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. एका वाटीला 1 वाटी पाणी असं पाणी घेतलेलं आहे. 4 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाव चमचा मीठ घालायचा. 1 चमचा तूप घालायचं. पाण्याला उकळी आली की तांदळाचं पीठ थोडं घालायचंय. पीठ मिक्स करायचं आणि सर्व मिक्स करून झालं की थोडा वेळ झाकून ठेवायचं. 2 ते 3 मिनिटांनी पीठ थोडं साधं पाणी लावून मळून घ्यायचं. असं पीठ मळून घ्यायचं. जास्त प्रमाणात मोदक करायचे म्हणून पीठ आधी छान मळून घेतलं आहे. याआधी मोदकाची बरीचशी रेसिपी मी शेअर केलेली आहे. इथे सर्वजण मिळून मोदक करायला खूप मजा आली. पीठ छान मळून झालंय. लिंबा एवढी गोळी करून पारी बनवून घेतली आहे. त्यानंतर त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या. आम्ही इथे आळीपाळीने सगळे मोदक तयार करून घेतले. तिघींनी मिळून पटापट मोदक बनवून घेतले. त्यात ही शेवटची नेवरी तयार केली. आता हे मोदक पात्रामध्ये 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे. तर हे मोदक 2 वेळा वाफवून घेतलेले आहेत. 4 वाटी पिठात साधारण लहान आकाराचे 65 मोदक तयार झाले. तर इथे असा हा 51 मोदकांचा नैवेद्य गणपतीसाठी माघी गणेश जयंतीसाठी आम्ही दाखवला. व्हिडिओ आधीच बनवला होता, त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर अपलोड केला, त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला वेळ लागला. गावावरून आल्यानंतर हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. एकत्र मिळून मोदक करायचा अनुभव तर खूपच छान होता. तर आजचा व्हिडिओ म्हणजेच हा व्लॉग हा असाच एक आठवण म्हणून बनवला होता. एक अनुभव तुमच्यासोबत शेअर केला. तर व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.